वा माझा भाऊ पंप एकदम इझिली फ्री केलेला आहे. आणि जिथं ग्लँड बसवायची गाईच आहे बघा, ते आपण आता खोलून घेतलेलं आहे. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे आपल्याला सुट्टी, तरी गाईज आपण चाललोय कामावर. म्हणजे आपल्याला गाईज 2 ठिकाणी जायचंय. एका ठिकाणी आपल्याला पंप लॉक आहे वाटतं ते चेक करायचे गाईज. एका ठिकाणी आपल्याला टेस्टिंग घ्यायची. म्हणजे ऍक्च्युली दोन्ही ठिकाणावरती टेस्टिंगच घ्यायची आहे. बट पहिले प्रॉब्लेम बघायचे, नेमके प्रॉब्लेम काय तिथं. ते प्रॉब्लेम जे आहे गाईज आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. गाईज आपल्या सोबत आहे आपला प्रेम भाऊ. सो आता आपण पोहोचलेलो कुठं आहे माहिती का, तपोवनला. गाईज इथे एवढी मोठी ना श्रीरामची मूर्ती आहे ना, ब्राह्मणाच्या बाहेर. हे बघा, हे बघा, खतरनाक. हे बघा गाईज कशी नाथ तनका विषय डायरेक्ट गाईज. डायरेक्ट म्हणजे कमीत कमी 40 फुटाची मूर्ती असली, एवढी मोठी मूर्ती लावलेली. तर चला गाईज आता जाऊ आपण. आपल्याला जायचं निमानीला आणि त्यानंतर कुठं रे, पेट्रोलला. दोन्ही ठिकाणावरचं काय काम आहे ते चेक करू. आणि त्यानंतर बरं सांग काही आपल्याला आज शूटला पण जायचं. काहीच आता आपण आलेलो आहे निमानीला. बघा निमानीची काहीच बाजारपेठ दिसते का तुम्हाला, बाजारपेठ इकडं. काही ऍक्च्युली विषय असा इथं का एक पंप आहे, 5ची मोटर आहे वाटतं ती. आय थिंक नाही कन्फर्म 5चीच मोटर आहे. सो तिची ग्लँड गेलेली आहे आता आणि पंप पण फ्री नव्हता. तर सो गाईज तर पंप एकदम इझिली फ्री केलेला आहे. आणि जिथं ग्लँड बसवायची गाईज आहे बघा, ते आपण आता खोलून घेतलेलं आहे. ते आता खोलून घेतलेलं आहे आपण गाईज. तर निखिल सरांना सांगितलं आहे का तुम्ही ग्लँड घेऊन या. गाईज ते ग्लँड घेऊन येतील, त्यानंतर ग्लँड लावू. मग त्यांना सांगू का बिंदास आता टाईट करू शकते तुम्ही, नाही का. म्हणजे कसं टाकीत जे काय असं टाकीतलं पाणी जे येत आहे ते लिकेज नाही होणार पंपामधून, नाही का. म्हणजे मग आपल्याला टेस्टिंग पण घेता येईल त्यांची. असं बघू काहीतरी आता जुगाड करावं लागणार आहे. गाईज 2 बोल्ट होते हे बघा. हा जो दिसतोय का, हा बोल्ट हे बघा, हा आणि त्याच्या साईडला पण अजून एक आहे असं. तर दोन्ही पण खराब झालेले होते. हा बघा, हा सुद्धा गेलेला आहे. म्हणजे खूप जुनं काम आहे, नाही का. आपल्या प्रेम भाऊला काम सांगितलं तरी कमी उद्योग इकडे तिकडे बॉम्बा मारत हिंडू राहिला असं. तर पोरगा तर इथलं काम करून दुसऱ्या साईडवर जायचंय परत. आता आपण आलेलो दुसऱ्या साईडवर. हे बघा इथं आहे 1 2 3 4 नाही 3च आहे. 1 2 3 3 पंप आहे गाईस. आणि आपल्या भाऊचं असं म्हणणं आहे, प्रेम भाऊचं, का लॉक आहे म्हणून. तर गाईस आता बघू पॅनल लॉक आहे का काय. पॅनलचं लॉक जर असेल आपल्याकडून जर खुलले तर गाईस खोलून घेऊ, नाही तर मग पंपावाल्यांना स्पेशली बोलावं लागणार आपल्याला इथं. चल प्रेम हो खुल्लाय उघडावं लागतं बोल चल. आपलं जे काही वर्क होतं गाईस ते दुपारीच पूर्ण झालेलं आहे पेट्रोलचं. म्हणजे जे पंपांची टेस्टिंग वगैरे घ्यायची होती गाईस आपल्याला, टेस्टिंग वगैरे घेतली गाईस. त्यानंतर आपण आपल्या प्रेम भाऊला त्याच्या घरी सोडलं. त्यानंतर गाईस आपण आलेलो आहे आता कुठं माहिती आहे, हे बघा अशोक स्तंभ. म्हणजे इथून सरळ गेलं गाईस इथं अशोक स्तंभ आहे. आणि इथं यायचं कारण असं आहे गाईस का आपल्याला होतं आज एक शूट. म्हणजे आपण माझं तर नाही ते शूट, ऍक्च्युली विक्रांतची कोणती तरी स्टोरी वगैरे आहे, तर त्याचं शूट वगैरे गाईज. ही आहे शूटचं लोकेशन जे 3rd फ्लोअरला दिसतंय. म्हणजे हा फर्स्ट सेकंड फ्लोअरला गाईज आपलं शूट वगैरे चालू आहे. सो म्हणजे फायनली आता जे शूट होतं आपलं कव्हर होतं आलेलं आहे गाईज. आता आपण इथून निघणार आहे. टायमिंग झालेलं आहे संध्याकाळचे गाईज 7:30-8 वाजलेले आहे, नाही का. म्हणजे शूट संपतच आलेलं आहे. तो आता सगळं पॅकअप करू. ऍक्च्युली तुम्हाला दाखवलं असतं गाईज आपण, पण काय होईल जे सीन वगैरे जे आहे ते तुम्हाला अगोदरच दिसून जातील. तर त्याच्यामुळे व्हिडिओ पण काही बघायला मजा नाही येणार त्याच्यामुळे. तर गाईज आता काय करू, जे कॅमेरे वगैरे जे काय आहे आपले ते सगळं आपण पॅकअप करू. म्हणजे सगळं पॅक वगैरे करू आणि मग त्यानंतर आपल्याला इथून जायचं आहे बर्गर वगैरे खाण्यासाठी. वा माझा भाऊ. गाईज ऍक्च्युली आम्ही ना किती 7 वाजता निघणार होतो शूट वरतून, नाही का. 7 वाजता तर निघता म्हणजे आम्हाला वाजून गेले 11:30.
म्हणजे विषय काय आला गाईस, का बॅकअप करता करता जे काही सामान होतं आपला कॅमेरा वगैरे, ट्रायपॉड, लाईट्स वगैरे, ते सगळे आम्हाला गोळा करून सगळे बॅग बिग करून त्यानंतर गाईस आम्ही सगळेजण गेलो नाश्त्याला, नाश्ता वगैरे केला. त्यानंतर आत्ताशी निघालेले, म्हणजे आता 11:34 झालेले आणि आत्ताशी निघालेले. म्हणजे आता आपण कुठे माहिती गाईस, क्रोमा सिग्नल जो आहे त्याच्या अलीकडचे, म्हणजे त्याच्या अगोदरचे इथं द्वारका सोडलंय. सो गाईज आता इथून जायचं आपल्याला पिटकोला. मित्र आहे, मित्राच्या गाडीतून आपल्याला मटेरियल घ्यायचंय, सगळं ऍक्टिव्हा घेऊन HLच्या घरी सोडायचंय आणि मग त्यानंतर गाईज आपल्याला जायचंय आपल्या आपल्या घरी आणि चेअरी. तर चला गाईज आता मी जातो घरी. घरी जाऊन मस्त पहिले निवांत झोपणार आहे, कारण झोपणे झालेली आहे. संडेच्या दिवशी सुद्धा झोप नाही नीट, अशी गंमत आहे आपली नाही का. झोप सुद्धा नाही, झोप काय करावा अशी गंमत झाली आहे. बाकी हप्ताभर काम, त्यानंतर शूट कर, हे कर ते कर, डोक्याला जास्त आलेलं आहे. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.